आत्ता बोलली नाही तर मरशील. बोल. त्या श्वेतापुढे स्पर्श करू नको, दूर राहा म्हणणारा तू आता एकांत मिळताच मला स्वतःजवळ झोपण्याची ऑफर देत होता. डोक्यावर पडलीये का तू? काहीही बोलतेय. पिली आहे का? मी कशाला पिऊ? मला कुठे पाप विसरायचंय. आणि नशीब राहून आपण केलेले पाप विसरण्यासाठी तू करत असशील. आम्ही मेहनत करणारे लोक आहेत, कष्टाचं खातो आम्ही. दिवसभर काम करतो तेव्हा झोप लागते आम्हाला सहज. पण तुम्ही लोक जे काम करतात त्यानंतर तू जागतो आहे तसं जागतं राहावं लागतं. म्हणजे मी पिलो आहे असं म्हणायचंय तुला? पिल्याशिवाय का मिनिटापूर्वीच बोललेलं विसरल्यास? श्वेताजवळ झोपते का तुझ्याजवळ? अरे ते ग, मी तुझ्या प्रश्नापासून वाचण्यासाठी आणि तू घाबरून का होईना दूर होऊन झोपशील म्हणून म्हणालो. नाहीतर मंदाचा स्पर्श ज्याला झालाय त्याला इतर स्पर्श म्हणजे अमृत पिलेल्याला गरम पाणी पिल्यासारखे नाही का? तू पिला आहे म्हणून माझ्यासारखी सुंदर स्त्री तुला गरम पाणी वाटते. तू मला चांगलं निरखून पाहिलं नाही म्हणून म्हणाला असशील. प्यायचं म्हणशील तर मी घेत नाही, आणि तुला पाहायचं म्हणशील तर मुलींकडे पाहिलेलं आवडत नाही माझ्या मंदाला. मंदाला आवडत नाही ते मी करत नाही. झोप तू श्वेताकडे, मीच सांगतो परत, म्हणशील नाही ते. सर, दादा, भाऊ, मी जाते झोपते, पण सोडशील मला सकाळी, वागशील बोलण्याप्रमाणे. आणि मेघना श्वेताच्या बेडकडे जाते, पण विचार चालू. मेघना, सर्व मूर्खांचा बाजार आहे. चंद्या त्या सर्वांचा शिरोमणी आहे. माझ्यासारखे मुलीला कोणी विस्की कोणी शॅम्पेन म्हणेल, हा म्हणतो गरम पाणी आहे. मूर्ख. त्या घोड्याच्या डोळ्याला जसं झापडे बांधलं असतं तसं बांधलं आहे यानं. त्या मंदीशिवाय काही दिसत नाही त्याला. वेडा आहे. आणि ही श्वेता कशी झोपली आहे याच्या घरात. आईच्या कुशीत ही झोपत नाही बाळ. इतकं निश्चिंत झोपली आहे ही. ही कोणती शहाणी असेल, लहानपणपासून सांगते, म्हणजे 30 वर्ष तरी झाले. पण जिथं माझ्यासारखे हॉट मुलीला गरम पाणी म्हणतो हा मूर्ख चंद्या, या बिचारीकडे काय पाहिलं असेल? ही मूर्ख नवरा, अभय शिंदे. आणि झोपली आहे, असं वाटतं हिला 2 थोबाडीत द्याव्या. मला फसवून आणलं इथे, आणि त्या चंद्याला थोबाडीतून मारून नाही मिळणार शांती. गरम पाणी म्हणतो मेघनाला. याला पिस्तुलाच्या 6 गोळ्याने अशी मशीनगन पोटाला लावून शेवटली गोळी निघेपर्यंत गोळ्या झाडल्या पाहिजेत, धड. मूर्ख. गरम पाणी म्हणे मला मेघनाला. मेघना श्वेताजवळ पाठ टेकवते. झोप तर येत नाही, कशीबशी रात्र काढते.